नमस्कार मित्रांनो, माझ्या शौक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. माणूस आपलं जीवन हे जगत असताना त्याच्या अवतीभोवती घरामध्ये घरामध्ये संपूर्ण कुटुंब आणि भोवती जर म्हटलं असता तर संपूर्ण हा समाज हा घेऊन जीवन जगणारा प्राणी म्हटला असता तर हा माणूस प्राणी आहे. आणि हे जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, संपर्कात येणाऱ्या माणसं कशी असतात आणि त्यांचा स्वभाव धर्म कसा असतो, हे सहजासहजी मित्रांनो लक्षात येत नाही. आणि आपण चांगुलपणानं समाजाशी वागण्याचा प्रयत्न केला, तर हा समाज आपल्याशी चांगला वागेलच याचं काही सांगता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर मित्रांनो, आपण ज्यांच्यासाठी जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये माणूस पारखण्याचा आपण विसरून जात असतो. कारण प्रत्येकाला प्रत्येकाची ओढ असते, प्रत्येकाचं प्रत्येकावर प्रेम असतं आणि ह्या प्रेमाखातर माणूस एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी करत असताना कधी-कधी आपण आपल्या जीवनाचा कधीही विचार करत नसतो आणि ह्या गोष्टी करत असताना समोरचा माणूस खरोखर पारखूनच त्याची मैत्री करावी का त्याच्याशी पारखूनच वागावं. आता ह्या पुढच्या व्यक्तीला पारखायचं झाल्यानंतर कशा पद्धतीनं त्याचं तोलून-मोलून आपल्या जीवनामध्ये त्याला घ्यायचं. कारण काय होतं मित्रांनो, ज्या माणसावर आपला जीवापाड प्रेम असतो, ज्या माणसावर आपला विश्वास असतो, तीच माणसं आपण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये बघितलेले आहेत, की अशा माणसानेच आपला विश्वासघात केलेला आहे. आणि ज्यावेळी विश्वासघात होतो, त्यावेळी समजून येतं, की ही माणसं माझ्या जीवनात इतके दिवस कशी काय राहिलीत आणि ह्या माणसांना मी आत्तापत्र कसं काय ओळखू शकलो नाही, कसं काय पारखू शकलो नाही. आणि त्यावेळी मित्रांनो फक्त एकच गोष्ट राहते, की पश्चाताप. मग ही माणसं आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं घ्यायची किंवा कशा पद्धतीनं निवडायची आणि कशा पद्धतीनं ओळखायची, फार मोठा प्रश्न आपल्या पुढं पडलेला असतो. ज्या माणसांना आपण जीवाभावाचा दोस्त म्हटलं जातं, मित्र म्हटलं जातं आणि ही माणसं ज्यावेळी स्वार्थ निघतो आणि स्वार्थाच्या फाशी पडतात किंवा स्वार्थासाठी आपली मैत्री सोडाय किंवा इतक्या दिवसाचं नातंसुद्धा तोडायला ही माणसं मागं पुढं पाहत नाहीत आणि त्यामध्ये व्यवहार चुकीचा असतो का माणसं चुकीचं असतात हे समजून आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत नसते मित्रांनो. त्यापैकी मित्रांनो काही लोक आहे जी तुमच्याकडं एखादं काम झाल्यानंतर तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर त्यांना फोन केला असता तर फोन उचलत नाही. तुम्ही कुणाकडं निरोप दिला तर तो निरोपसुद्धा त्यांना होऊनसुद्धा ते तुमच्याशी संपर्कात राहत नाहीत. अनेक वेळा फोन केला तरी अनेक वेळा फोन उचलण्याचं टाळतात. कदाचित तुमच्या समोरून ती व्यक्ती आल्यानंतर नजर चोरून दुसरीकडे जाण्याची शक्यता असते. तर हे असं का होत असतं? त्यावेळी मित्रांनो तुम्ही समजून जावा, की तुम्ही माणूस ओळखायला, पारखायला चुकला आहे. कारण त्या व्यक्तीकडून जेवढी काही तुमची गरज होती, तुम्हाला जेवढं वापरायचं होतं तेवढं त्या व्यक्तीनं तुम्हाला वापरलेलं आहे. त्याचा फायदा झालेला आहे. तुमचा तोटा झाला का फायदा झाला हा त्याला काहीही देणं-घेणं नाही. कारण तुम्ही फायद्यात आहे, तोट्यात आहे. मी माझ्या फायद्यासाठी तुझ्याशी संपर्क केला होता. तेवढाच माझ्या आयुष्यात तू होतास, की माझा तुझ्याकडून फायदा झाला ना, आता मी तुला सोडायला तयार आहे. अशा पद्धतीची माणसं ही जीवनात आपल्या आलेली असतात. त्यामुळं मित्रांनो, अशा लोकांना जर ती जात असतील, तर पुन्हा परत फोन करण्याचा प्रयत्न करू नका. समोर जरी आलं तरी बोलवण्याचा प्रयत्न करू नका. जे काय आपल्या आयुष्यात घडलं आणि ती व्यक्ती आपल्याला का सोडून गेली ह्याचा विचारसुद्धा करू नका. जे काही तोटा तुमचा झाला असेल किंवा जे काही नुकसान तुमचं झालं असेल ते विसरून जाण्याचा मित्रांनो अशा लोकांच्या बाबतीत करून द्या. तरच आपल्याला थोडंसं मनाला शांतता निर्माण होईल. जी लोकं तुमच्या फक्त फायद्यासाठी तुमचा वापर करून घेत असतात. मित्रांनो अशी लोकं जी तुमच्याकडं काय फायदा असेल त्या क्षणापुरतं, त्या घटकेपुरतं, त्या वेळेपुरता हा तुमचा वापर करून घेत असतात. आणि अशा लोकांना तुम्ही जर काम असतानाच जी लोकं तुमच्याशी संपर्कात येतात, तुमच्याशी गोड बोलतात आणि एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक बोलणारा गोड व्यक्ती हा खरोखर तुमच्याकडं तुमचा मित्र आहे का कामापुरतं तुमच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतोय, हे मात्र तुम्ही पारखून त्या व्यक्तीला घ्यावं लागणार आहे. कारण गोड पेरणी करणारा माणूस सदा एकदा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी धोका आणि कधी विश्वास
घात करून जाईल ते पण सांगता येत नाही मित्रांनो. अशी लोकं ज्यावेळी तुमच्याकडं काम असेल त्यावेळी तुमच्याशी संपर्कात राहणार, काम झाल्यानंतर तुमच्याशी फार अंतर ठेवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं अशाही माणसाशी तुम्हाला ओळखून पारखून अशी माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निवडावी लागतील. त्यापैकीच तिसरा प्रकार जर आपण पाहायला गेलो मित्रांनो, अशा माणसांना सुद्धा ओळखून पारखून आपण आपल्या जीवनात किंवा आयुष्यात घेतलं पाहिजे. जी लोकं काम असेल तरच तुमच्याशी गोड-गोड बोलणार, तुमच्याशी संपर्क साधणार, तुमची स्तुती करणार, तुम्ही चांगला आहे म्हणणार, समाजाला तुम्ही भेटाल तिथं ही व्यक्ती माझा जवळचा मित्र म्हणणार, ह्याच्याशिवाय माझं पान हलत नाही म्हणणार, फार तुमचं गुणगान कौतुक वगैरे करणार. आणि ज्यावेळी खरोखर तुमच्याकडनं काम होईल त्यावेळी ही साधं तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात कुठंही तुम्हाला दिसणार नाही. ज्यावेळी ही माणसं अशी संकटात ज्यावेळी अडकतात, त्यावेळी तुमचा अत्यंत गरजू म्हणून यांनी तुमचा मोबाईल नंबर सेव्ह केलेला असतो. ह्या लोकांना फक्त गरज असेल तरच ही तुमच्या संपर्क येत असतात. तुमच्या सुख-दुःखात, कुठल्या अडचणीत तुम्ही ज्या दिवशी हाक माराल त्या दिवशी ही कधीही तुम्हाला येणार नाहीत, भेटणार नाहीत. फक्त त्यांना ज्या दिवशी तुमचा वापर करून घ्यायचा असेल, मग तुमच्यामार्फत दुसऱ्या चांगल्या व्यक्तींची ओळख करून घ्यायची असेल, तुमच्याकडं पैशाची काही गरज असेल, अशावेळी ते तुमच्या कायम संपर्कात राहणार आणि एकदा काम झालं की ही लोकं तुम्हाला लांब गेलेली पूर्णपणे दिसणार. त्यामुळं अशासुद्धा माणसांना तुम्ही जीवनामध्ये पारखून, सुलाखून घेतलेलं फार जीवनामध्ये चांगलं आहे. त्यानंतर अनेक प्रकारची माणसं तुमच्या जीवनात असतात. जी अशी माणसं तुम्हाला भेटल्यानंतर तुमचं कौतुक करणार, गोड बोलणार, विचारपूस करणार, तुमची तब्येती विचार करणार, काय चाललं ह्याची विचारपूस करणार. आणि ज्यावेळी तुम्ही भेटल्यानंतर तिथून निघून जाणार, त्यावेळी मात्र तुमची वाईट काहीतरी चौकशी करणार, तुमच्या माघारी चुकीचं काहीतरी लोकांना सांगणार. एकंदरीत तुमच्या पाठीमागं तुमचं कधीही ही अशा प्रकारची लोकं तुमच्याविषयी कधीही चांगलं सांगणार नाहीत. तुम्ही 10 वेळा 9 चांगल्या गोष्टी जरी वागलेल्या असेल आणि 10वी चुकीची गोष्ट एखादी नकळत तुमच्या हातून घडलेली असेल, तर ही चुकीच्या गोष्टीवर भर देणारी माणसं असतात, की समाजात हा माणूस कसा चुकीचा वागला. पण तुमच्या 9 गोष्टी चांगल्या आहेत ही माणसं कधीही बघणार नाहीत. त्यामुळं अशासुद्धा माणसांना तुमच्या जीवनात घेत असताना फार विचार करून घ्यावा आणि पारखून घ्यावं लागत असतात. त्यानंतरचा प्रकार मित्रांनो असा येतो, की तुम्ही सातत्यानं तुमच्या प्रगतीत असताय आणि ही माणसं अशा पद्धतीत असतात, की तुम्ही जे प्रगतीत असतात ते तुमचं बघवत नसतात. पण ही माणसं तुमच्या बरोबर असतात कायम. तुमचं काय साधं किरकोळ जरी जेवण खाणं असेल तर तुमच्या संपर्कात येणार, तुमचंच खाणार, तुमचंच पिणार, तुमचं गुणगान गावणार. पण तुमच्या प्रगती ज्यावेळी होईल त्यांना ह्या माणसांना अशा बघवत नाही. आणि तुम्हाला वाटत असतं की हा माझा जवळचा मित्र आहे आणि ह्याच्याशिवाय माझं पान हलत नाही आणि तुम्ही सगळ्या गोष्टी मनातल्या सगळ्या टेन्शन हे सगळं त्या गोष्टीला सांगत असताय, त्या व्यक्तीला सांगत असताय आणि ती व्यक्ती बरोबर तुमचा कमकुवतपणा ह्यो जगाला सांगण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्याचा तो फायदा घेत असते आणि तुम्हाला सहानुभूती इतकी दावत असते की माझ्यासारखा मित्र तुझा जवळचा कोण नाही. आणि जेवढा तुमचा वापर करून घेता येईल, मग जेवण, खाणं, पिणं जे काही XYZ तुम्ही जितकं त्याच्यासाठी करताय, ते त्याला त्याची काहीही किंमत नसते. त्याला माहिती असते की ह्याच्याशी चांगलं बोल, ह्याला सहानुभूती जरा दावली की हा माणूस पागाळतो. अशा पद्धतीतसुद्धा माणसं ह्या जीवनामध्ये तुमच्या प्रगतीवर जळणारे असतात. तुमच्या दुःखात कधीही ती नसतात. पण तुम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करतात, पण कधीही त्यानंतरचा प्रकार जो मित्रांनो येत असतो, काही माणसं आपण ओळखायला चुकतो. ती माणसं आपण आपल्याबरोबर कायम घेऊन फिरत असतो. ही मित्रांनो अशा प्रकारची विचित्र माणसं आपल्या जीवनामध्ये येतात, ज्यांना आपण पारखलेलं नसतं. हे तुमच्याबरोबर कुठं बाहेर गेलासा, पै-पाण्याकडे गेलासा, जेवायला, खायला, कुठं लग्नाला गेलासा, तुमची पत्रिका ह्याला संगत तुम्ही नेलेला असता, ह्यो जेवायला, खायला सगळ्याला तुमच्याबरोबर असणार. कधीही पैसे खिशातलं खर्च करणार नाही. तुमच्या पैशावर ह्यो चैनी करणार. तुमचे घरातले सगळे प्रॉब्लेम ह्याला माहिती असतात. तुमचं सगळं टेन्शन त्याला माहिती असतं. तुमच्या अडीअडचणी त्याला माहिती असतात. आणि ज्यावेळी हे जरासा बाजूला झाला, की ह्यो जगाला सगळं तुमच्या घरातलं सांगत असतो, तुमच्या अडचणी सांगत असतो, तुमचा कमकुवतपणा सांगत असतो आणि एक मोठेपणा ह्यो समाजामध्ये मिरवत असतो आणि फिरायला मात्र तो तुमच्याबरोबर असतो.
अशी माणसं फार घातक असतात. ह्या माणसांना फार पारखून घ्यावं लागत असतं. कारण हे तुमच्या कधी चारित्र्यावर शितोडे उडवतील, कसं उडवतील, कुठं उडवतील, कधीही मित्रांनो तुम्हाला सांगता येणार नाही. आणि फार वेळ गेलेला असतो आणि आपल्याला समजलेलं असतं, की ह्या गोष्टी कुठनं माझ्याकडून लीक होतात. तर अशी जी व्यक्ती असते ती घरभेदी म्हणतात. घरचाच माणूस जवळचा मित्र हाच समाजामध्ये आपल्यावर शितोडे उडवण्याचं काम करत असतो. आणि शेवटचा प्रकार असतो तो मित्रांनो, नावाला ते मित्र असतात, पण आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही ते मदत करत नसतात. ह्या प्रकारामध्ये अशी माणसं तुम्हाला फार लवकर ओळखायला तुम्ही शिकला पाहिजे. काय होतंय मित्रांनो, कायम सातत्यानं बघितलं असतं तर तुम्हाला तो जिव्हाळ्याचा, आपुलकीचा मित्र वाटत असतो. पण हे मित्र तुमच्या कधीही अडीअडचणीच्या काळात, कधीही दुःखात, कुठल्याही त्रासामध्ये कधीही तुमच्या उपयोगी पडणार नाहीत. फक्त ती फेक फ्रेंड असतात, ज्याचा काही उपयोग नाही अशा पद्धतीची लोकं असतात. आणि ह्या लोकांना तुम्ही लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आयुष्य हे छोटंसं आहे, सुंदर आहे आणि अशी नकारात्मक मैत्री म्हणा किंवा अशी नकारात्मक माणसं आहेत म्हणा, ज्यावेळी आपल्याला समजेल नाही की ही समाजामध्ये अशा प्रवृत्तीची माणसं ह्या समाजामध्ये आहेत, त्यावेळी तुम्ही जर ओळखायला शिकला तर तुम्ही हे सुंदर आयुष्य तुमचं व्यवस्थित हँडल करू शकता. कारण अशा पद्धतीचं माणसं आपण आपल्या संगत घेऊन फिरत असतो आणि एक दिवस कळून चुकतं की आपली किती मोठी आयुष्यात चूक होत असते. त्यामुळे मित्रांनो, सुखी समाधानी जगायचं असेल तर तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजेत, माणसं पारखता आली पाहिजेत. कुठल्या माणसावर विश्वास ठेवायचा की कोणत्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही, हे सातत्यानं आपल्याला कळालं पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीला आपण जामीन झालो पाहिजे. कोर्टामधील जामीन असेल, तुम्ही बँकेतला जामीन असेल, कोणत्या पद्धतीनं आपण साक्षीदार झालो पाहिजे. अशा अनेक गोष्टी तुम्ही माणसं ओळखून, पारखून ह्या गोष्टी तुम्ही समाजात केल्या पाहिजेत. अन्यथा करणारा एक जण आणि निस्तारणार तुम्ही, अशी आपली ही अवस्था होत असते मित्रांनो. कारण जीवन एकदाच आहे आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं जर विचार केला तरच खऱ्या अर्थानं आपल्याला सुखी, समाधानी, समृद्धीने आपण कुटुंबासाठी चांगलं जगता येईल, ह्या समाजासाठी सुद्धा चांगलं जगता येईल. पण ही माणसं ओळखण्याची पारख मात्र आपल्याकडे पाहिजे. कारण प्रत्येक माणसाचा चेहरा आत्ता ह्या कलियुगात दिसतो एक, वागतो एक, करतो एक, बोलतो एक, जातो एक आणि पत्ता सांगतो एक. फार विचित्र ही प्रवृत्ती आहे मित्रांनो. कारण तुम्हाला जे काय माझं व्हिडिओ बघतात मित्रांनो, तुम्हाला अनुभव असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला अनेक मित्रांची अशा आठवण होईल की ज्यांनी पैसे बुडवलेत, जो कामासाठी संपर्कात आलता, जो नुसताच मित्र आहे, जो खाया-प्यायसाठी एकत्र आला. अनेक प्रकारची माणसं ह्या जीवनात असतात. तरीसुद्धा आपण थोडंसं आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजेत. कोणाला जवळ घेऊन बसायचं, कोणाला लांब ठेवायचं. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.